नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. नमस्ते मॅडम. तर आज आपण देशातील नवीन ऑलिम्पिक वर्तुळांचा गोप या विषयी आपण माहिती घेणार आहोत. तर सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे. अजून घ्यायचं तर मुलांना सर्वप्रथम सांगा, तुम्हाला मोकळा वेळ मिळाला तर तुम्ही काय करता? अजून अजून पण सांगणार? बागेत जातो. अजून टीव्ही पाहतो. खेळ खेळतो. खेळ. तुम्हाला मोकळा वेळ मिळाला तर तुम्ही काय करता? अभ्यास करता, गप्पा मारता, नाहीतर खेळ खेळता. तर तुम्ही कोणकोणते खेळ खेळता कोण सांगणार? मोकळा वेळ मिळाला तर तुम्ही खेळ खेळता. कोणते खेळ खेळता तुम्ही? घरामध्ये आम्ही काचा कवड्या खेळतो. शाळेत खो खो, कबड्डी. कोणाबरोबर खेळता? आपल्या मित्रमैत्रिणींच्या. शाळेत खेळत असतील तर वर्गातील मुलांबरोबर आपण मित्रमैत्रिणींबरोबर आपण काय करतो? खेळ खेळतो. तर तुम्ही सर्वांनी 4-5 ओळी माझा आवडता खेळ याविषयी मला लिहून दाखवायचा आहे. 1 मिनिट वेळ घ्या. 4-5 लाईन माझा आवडता खेळ याविषयी तुम्ही लिहून दाखवायचा आहे आणि नंतर वाचून पण दाखवायचा आहे. त्यानुसार लिहा. श्रेया, तुम्ही सांगा माझा आवडता खेळ याविषयी माहिती. माझा आवडता खेळ खो खो. खो खो मला आवडतो म्हणजे मैदानावर खेळता येतो आणि दुसरी म्हणजे त्यामध्ये म्हणजे पळायची वगैरे संधी मिळते, त्यामुळे आपल्या शरीराची पूर्णपणे हालचाल होते. फातिमा, तुम्ही? माझा आवडता खेळ कबड्डी. त्यात 7 प्लेयर असतात आणि ह्या खेळामुळे व्यायाम पण होतो आपला. अगदी छान. तर आता आपण एक खेळ घेणार आहोत. त्यासाठी मी तुम्हाला एक कोडं घालणार आहे, ते तुम्ही येऊन सोडवायचं आहे. तुम्ही तुमच्या वही सुद्धा काढून घेऊ शकता. नंतर मला सोडून दाखवलं तरी चालेल. बरोबर अल्फाबेट्स ज्या जागी तुम्हाला बरोबर जुळवायचं आहे एकमेकांना टच करायचे नाही. कोण येणार सर्वप्रथम सोडवायला? काय तुम्ही वही सोडून दाखवता आधी? हा, या पाठी. नाही, एक वेळ छान वाव. आता तुम्ही आधी चुकीचं कोड सोडल्यानंतर सुधारणा करून तुम्ही त्याला बरोबर केलेलं आहे. आता समजलं ना कसं कोड सोडवायचं ते. तर
असंच ऑलिम्पिक वर्तुळाचा गोप या विषयाचा आपण पाठ घेणार आहोत.